नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या कोकणातून तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आता मी चाललोय तो इदवीला। तर आता संध्याकाळचे वाजतात ते 4। तर आज संध्याकाळचा प्लॅन केलेला आम्ही, कारण आम्हाला चांगला सनसेट वगैरे पाहायला भेटेल असं आम्ही चाललोय आता। तर मित्रांनो, आम्ही इदवीला चाललोय तो कारण म्हणजे खरंच खूप भारी वाटतंय आता। आणि आपल्यासोबत परी पण आहे, तर तिला घेऊन आज फर्स्ट टाइमच चाललोय इदवीला। तर गोप्रो पण सेट केला हेल्मेटला, म्हटलं तुम्हाला एक ब्लॉग पण पाहता येईल हे इदवीला कशा प्रकारे जातात ते। तर माझ्यासोबत आता यदेश आणि स्नेहाताई पण आहे, ते आता गेले तर अमृत पेट्रोल भरायला या रस्त्याला। आणि मी पण आहे इथे आता घरातून आंबेऱ्या इथे जांभारी फाट्यावर आलो आहे। हा इथे जांभारी फाटा आहे मित्रांनो, पावते तुम्हाला। हा एक तिकडे जांभारीत गेला आहे आणि हा इकडे अब्दुलीत गेला आहे आणि हा इकडे आमच्याकडे इकडे गेला आहे त्या बाजूला। तर ह्याच्या पुढे तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला गोप्रोच्या ह्याच्यातून दाखवेन, व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला। आता हा मोबाईलमध्ये शूट करतोय मी, कारण हेल्मेटला गोप्रो शूट केल्यामुळे मला काही दाखवता येत नाही आहे। खरंच खूप भारी वाटतं आता। फक्त आता इदवीला गेलो की तिथे तुम्हाला कशा प्रकारे मंदिर वगैरे आहे, तिथेच मंदिराच्या पुढे गेलात की 20 मिनिटावर आहे ती घळई आहे रिटर्न वॉटरफॉलसारखी। तर तुम्हाला तिथं पण निसर्ग देखावासारखा एकदम मस्त अनुभवायला भेटतं, म्हणजे पाण्याच्या रिटर्न लाटा येतात। तर ते पण तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेन कशा प्रकारे आहेत ते। तिथं मंदिराची रचना वगैरे खूप छान प्रकारे आहे, म्हणजे बीच आहे तिथे, चांगलं आहे म्हणजे स्वच्छ बीच आहे। तर तुम्हाला ते पण तुम्हाला मी दाखवेन, जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन। आणि आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया गोप्रोच्या ह्याच्यातून। तर आता माऊ पण येतील, माऊ आणि यद्या पण येईल आता थोड्या वेळेनं। आपण आता इथूनच आता गोप्रोच्या शूटमधून आता शूटिंग चालू करू। तर चला, आता इथून आपला ब्लॉग कंटिन्यू होईल। चला, काय यद्या पण आलेला आहे। आलोय कातलवाडीचा समुद्र आहे। सनसेट बघायला भेटेल, सनसेट बघायला भेटेल।
आपण काय चुकीच्या रस्त्याला आलेला. हा, आपण चुकीच्या रस्त्याला आलेला असं वाटतंय मला. आपल्याला वाटतं राईट मारायचा होता. जिथे तू आतमध्ये बसत होतास ना, तो इकडचा खालचा रस्ता बंद आहे. थांब थांब, इकडे इकडे जा. तिला वरतीच आहे ना. तर मित्रांनो, आम्ही आहे ना रोड चुकलेलो आणि गेलो तो डायरेक्ट तरी बंदरावर. आणि हे बघा, हे आम्हाला लालपरी जाताना आम्ही खाली जात होतो तेव्हा आम्हाला ही लालपरी येताना दिसत होती. आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे तेव्हा आम्हाला ही जाताना दिसते. कारण आम्ही एवढ्या लांबून प्रवास करून रिटर्न परत पाठी फिरलो आहे आणि खूप वर्षाने आलो, त्यामुळे काही समजत नाही आम्हाला. आणि मित्रांनो, रोड पहा, खरंच खूप रोड एकदम एवढा भारी आहे ना. खरंच राईड करायला खूप मजा येईल आणि आपण खरंच खूप आनंद घेऊ शकता या रोडवर. आणि समोर पहा हे स्टॉप आहे आणि राईट साईडला जातो रोड जातोय, तो खाली पारसकरवाडीत जातोय काताळ्यामध्ये. आणि आपल्याला तिथूनच स्ट्रेट जायचं आहे. चला, खरंच रोड खूप भारी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, असंच समोर आलात की तुम्हाला समोर दिसेल ती बघा समोर ही जयगड खाडी दिसेल. समोरच आहे, 2 खांब उभे तुम्हाला दिसतील आणि तिथूनच आपल्याला राईड घ्यायचं आहे. आणि समोर गेलात तर जयगड खाडीजवळ जायला आपल्याला इथून राईड घेऊन पुढे जायचं आहे. तिथून आपल्याला आता दिसेल ती दृश्य बघा तुम्ही. खरंच खूप भारी दिसेल दृश्य इथून.
मित्रांनो इथेच समोर आलात ना तुम्हाला लेफ्ट साईडला पाहू शकता, इथे बीच वगैरे दिसू शकतात आणि इथे फोटोशूटला वगैरे खूप चांगली प्रकारे जागा आहे. इथे बघा इथे स्टॉप पण आहे आणि इथे खूप चांगल्या प्रकारे शूट वगैरे होऊ शकतात. जिथूनच आपल्याला समोर पुढे जायचं आहे. तुम्हाला फिरण्यासारखं बरोबर खूप चांगलं आहे इथे. काय चला पुढे पाहूया अजून. ते समोरच बघा सुरूची झाडं पण आहेत आणि लाटा बघा समुद्राच्या कशा भारीवारी येत आहेत. खरंच राईड करायला खूप मजा येते. आणि आता पुढे आपण जाऊ तसं आपल्याला गाव वाडी वगैरे आपल्याला दिसतीलच. चला पाहूया. समोरच आहे तो आता एक ब्रिज येईल मित्रांनो आणि ह्या ब्रिजची रहस्य म्हणजे ह्या ब्रिजवर आहे ना आपल्याला खरंच खूप चांगल्या प्रकारे शूट वगैरे करता येईल. आणि इथे आहे ना या ब्रिजवर आपल्याला म्हणजे शूट वगैरे होतात बाहेरच्या साईडला. आणि इकडे लेफ्ट साईडला पाहू शकतात तर इकडे जयगड खाडी पण दिसते इथून. तर चला आपल्याला आता समोर आपल्या नारळ्यांच्या बागेच्यामधून आपल्याला आता प्रवास करायचा आहे तो हिंदवी दर्शनाला. तर चला स्ट्रेट आपण जायचं आहे आता. तर चला पाहूया पुढे अशीच राईड कंटिन्यू ठेवूया. तर चला मित्रांनो आपण आता हिंदवी गावामध्ये फायनली पोचणार आहोत. आणि समोर पाहू शकता ती आपली लाल पर्याय उभी आहे गावामध्ये, कारण तिथं स्टॉप आहे. आणि आपण ह्या गावामध्ये पहिलं येऊन गेलो आहे हिंदवीला, दर्शन करून गेलो आहे आपण, त्यामुळे मला थोडाफार रस्ता माहिती आहे. तर चला आपण आता इथून कंटिन्यू करूया पुढे. आणि हे बघा बस स्टॉपला वगैरे माणसं वगैरे थांबून आजूबाजूला मित्रांनो आहे ना दुकानं वगैरे आहेत, म्हणजे घरं आहेत. खरंच खूप छान वाटतं असं जर रस्त्याच्या बाजूला घरं वगैरे असतील ना, म्हणजे असे रस्त्याला थोडी शोभा वगैरे येते. आणि नारळाची बाग परत आंब्याची झाडं आहेत. तर बघा हे असंच समोर कंटिन्यू म्हणजे बघा रोडवर आहे ना चांगल्या प्रकारे डिझाईन काढलेले आहे. आणि खरंच खूप राईड करायला खरंच खूप भारी वाटते. आणि ब्लॉगमध्ये ते तुम्हाला पाहायला खूप चांगले वाटत असेल. आणि इथे येता हा एक छोटासा ब्रिज आहे, तिथून क्रॉस करून पुढे अजून एक वाडी लागते. आणि तुम्हाला जर मित्रांनो असं म्हणजे चुकीचं वाटत असेल ना तर तुम्हाला इथे हेल्प घेऊ शकता. इथे या गावामध्ये विचारू शकता की हिंदवीला वगैरे जायचं कसं जायचं ते, कारण इथले माणसं आहेत ना ते तुम्हाला लगेच सांगतील की कसं जायचं आहे कसं नाही ते. कारण आम्ही पण फर्स्ट टाईम आलो ना तेव्हा आम्हाला पण त्यांनी सांगितलं होतं, आम्ही पण त्यांच्याच ह्याच्यावर गेलो होतो की असं जायचं करून. तर चला असंच कंटिन्यू करूया. जेवढं दाखवता येईल तुम्हाला मी दाखवतो. आणि हे बघा समोरच आपली लालपरी बहुतेक बंद पडलेली आहे, तर होईल लवकर ठीक ती. तर चला आपण कंटिन्यू करूया. तर हे दृश्य पाहू शकता समोरचं राईड करताना, तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवतो. तर चला चला मित्रांनो आपण आता फायनली हिंदवी गणपती मंदिरामध्ये पोचलो आहे. चल इथं आणला असता बरा आला असता. चप्पल स्टँड ते चप्पल काढूया मित्रांनो, चप्पल काढूनच जायचं आतमध्ये. एकदम ह्याच्यातूनच येते तिथून ह्यावरून जायचं तिथून. तर मित्रांनो आपल्याला आता दर्शन करायचं आहे, तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. चला तर मित्रांनो आतमध्ये येताच आपल्या समोर एक छानशी गणपतीची मूर्ती दिसून येते आपल्याला. हे बघा पुढे आता मित्रांनो दर्शन वगैरे आता आमचं झालं आहे. आता इकडे थोडी फेऱ्या मारूया. पाणी पुढे असं गोलगोल फिरूया ना. इकडे वस्तू देणगीदारांची नावं लिहिलेली आहेत. इथे बघा
तर मित्रांनो इथे सर्व बघाल ना तर तुम्हाला दिसतील सर्व देणगीदारांची नावे आहेत, कोणी कोणी देणगी दिली ती. हे बघा इथे पण हे आहे, गाईच्या तोंडातून पाणी यायचं केलेलं आहे. पालखी काचून दिसत नाही. तर मित्रांनो आतमध्ये इथे रथ आहे, पाऊस येता इथे दिसत नाही. दिसतच नाही आतमध्ये. हे बघा बॅक साईडून मंदिर बघत आहे. अरे हां ते करायचं मला पण, थांब. ते एक बोलतात ना आपलं ते असतं. तर इथं बघा नाणी चिपकवायचं आहे आपलं. तुझ्या बघा नशिबात आहे का ते, यद्या ट्राय करतो. नाही तिकडे नाही चिपकत, तिथे चिपकवायला लागतात. नाही नाही मग सारखे पार रिटर्न नाही घेते, खाली टाकायचे. ठेवायचं काय तिथं ना तिथे जागा आहे पण तिथे नाही तेच घेऊन तिकट तेच घेऊन चिपकवायचे. म्हणजे काय अर्थ काय झाला? अर्थ म्हणजे तुमच्या मनकामना पूर्ण हा पूर्ण होतं चिपकले. तुमच्या मनात काय मित्रांनो इथे मंदिराच्या बॅक साईडला पाहू शकता, इथे नाणी चिपकवायचं आहे. तर ज्याच्या नशीबमध्ये असेल तिथे नाणं चिपकतं. दे रे दे, मी ट्राय करतो. तिथे ट्राय केलं इकडे दाखव. तर मित्रांनो आपण आता ट्राय करणार आहे. आपले पॅकेट आहे म्हणतात, पैसे घेऊया. उभे चिपकतात काय? हे बघा थांब बघ. यार घे चिपकले होते. मित्रांनो काय पॉईंट काय चिपकत नाही आहे म्हणून तू बघूया ट्राय करूया. हे बघा एवढे कोणाचं रेसिपी असेल काय माहिती. चल हे बघा इथे पॅसेज आहे वरती. एकदम भारी वाटतंय ना. इथे समुद्र पाहिजे होता ना असा इकडे, मजा आली असती. हे बघा मंदिराची रचना बघा आता अशा प्रकारे आहे. कलर वगैरे मारला. गेल्या वर्षी आम्ही आलो तेव्हा एकदम कलर वगैरे नव्हता मारलेला. हे आधी बस कर रे, चल. हो इथून पूर्ण रोड आहे. तिथून तुम्हाला ब्लॉग मगाशी दाखवता आला ना मित्रांनो. तिथून समोर आलात की तिथून लेफ्ट मारलास की डायरेक्ट वरती यायचं आहे. तिथून डायरेक्ट वरती पायथ्याजवळ वरती मंदिराच्या पायथ्याजवळ डायरेक्ट हे आहे, पार्किंगसाठी जागा आहे. पण इकडे मित्रांनो रोड जातो आहे तो, ती बघा बस जाते तिकडे. ती घलईसाठी म्हणजे आहे एक जागा ठिकाण, ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो. तिथे पण आपल्याला जायचं त्या रोडला. बघा इकडे कशा प्रकारे आहे ते. आणि पॅसेज पाहू शकता मित्रांनो मंदिराच्या बाजूला. चला आता जरा शूट करूया आपण. जरा ब्लॉग थांबवतो इथेच. तुम्हाला नक्की इथे विजिट करायचं असेल नक्की विजिट करायचे. तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दाखवलं आहे कसं यायचं ते. पाणी वगैरे घालत आहे झाडांना. बाग मस्त झाले. पब्लिक बघा आता किती येते ते. चला मित्रांनो आम्ही आणि गणपतीचं पण दर्शन घेतलेलं आहे पूर्ण. त्यापासून शूट वगैरे केला आम्ही. आता काही दिसत नाही बघा. आणि आतमध्ये मित्रांनो ह्याला अलाउड नाही आहे फोटो वगैरे काढायला, त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही. थोडक्यात आहे बघा इकडे पण दुकान काय आहे तर बघूया. बघा मंदिर काय काय आहे विचार. काका काय तुमच्याकडे काका काय काय आहे. पैसा बी घेऊन जाऊया. बघा मंदिराच्या बाहेरच इथे प्रसादासाठी एक दुकान आहे या बाजूला. सरबत वगैरे संपलेत आता. आणि हे कसं आणि हा लाडूचा कसा आहे.
हे पॅकेट कसं आहे मँगोचं? हे हा? 50 आणि ते तिकडचं 90 रुपये. किती असेल? किती असेल काय माहिती. वन साइड वर आहे. एकच आहे? नाही नाही लेअर आहेत एकदम असते. चला हे बघा सूर्य पण मावळायला आलाय. आता निघूया आपण. पब्लिक बघा आता आले पूर्ण दर्शनाला. तर चला दर्शन वगैरे झालं आहे आता फायनली. मी आता जेवढं आता पुढे दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. आता पुढे अजून गलई पाहायला जायचं आहे. तर चला भेटूया पुढे. तर चला मित्रांनो आम्ही आता चाललो आहे तो तिकडे गलई बघायला. तर तुम्हाला तिकडे पण ब्लॉग दाखवतो तिकडचा. तेव्हा चला मोरया. येस. मित्रांनो या वरती आहे आपण त्याला पण तर मित्रांनो आपलं पण हिरवीच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चाललो आहे ते घळी बघायला. तुम्हाला मी दाखवतो. तर आपल्याला तसंच समोरच्या स्टेटच्या रोडने आपल्याला घळी बघायला जायचं आहे. समोर तिकडे पण एक मंदिर वगैरे आहे आणि घळई खूप सारं म्हणजे तिकडे पण शूट वगैरे करण्यासारखं खूप आहे. तर तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये. तर हे बघा इथे पण आजूबाजूला घरं वगैरे आहेत. खूप चांगल्या प्रकारे रोड आहे मित्रांनो. तर चला कंटिन्यू करूया पुढे. मित्र घळईचेच आहे ते जायला कुठे आहे? घळई इथे आहे ना. सरळ जायचं इथे पहिला लेफ्ट आहे त्या टर्निंगला. पहिला लेफ्ट. हां पहिला लेफ्ट. ठीक आहे थँक्यू. आणि मित्रांनो आम्ही आता पण चुकलो होतो. गेलो राईट साईडने वरती आणि ते आपल्या दादाने आपल्याला सांगितलं आहे की इथून लेफ्ट मारून सरळ जायचं आहे. तर खरं तुम्हाला मी आधी पण बोललो होतो की इकडची माणसं खूप चांगली आहेत आणि आपल्याला हेल्प करू शकतात लगेच. आणि आपण आता चाललो आहे ते डायरेक्ट गलई बघायला सरळ. बघूया आता दादाने आपल्याला रोड तर सांगितला आहे. इथूनच आपल्याला कंटिन्यू पुढे करायचं आहे. तर चला बघूया. हे बघा इथे पण समोर पूल वगैरे आहे आणि वाडे आहेत. जवळजवळ घरं आहेत. त्यामुळे गाडी पण चालवताना जरा हळू चालवा. तर चला कंटिन्यू करूया. हां नाही येतं ना कुठे. आपण ह्या हॉटेलमध्ये जेवलेला गेल्या वेळी. तर मित्रांनो तो ब्रिज क्रॉस केला की इथून आपल्याला लेफ्ट साईडला सरळ जायचं आहे. इथून आपल्याला आता कच्चा रोड वगैरे भेटेल आणि खूप खराब रोड आहे मित्रांनो इथे वाडीमध्ये. कारण इथे आतमध्ये बहुतेक वाडीच आहे आणि इथून आपण आता जाऊया. हे बघा बाजूबाजूला पण घरं आहेत इथे पण. आणि रोडची दशा बघा मित्रांनो खूप बेकार आहे. कारण इथून अशा प्रकारे गाडी चालवायची म्हणजे खूप रिस्क आहे. जरा इकडे आलात की थोडा हळू गाडी चालवा. कारण इथे वाडे आहे त्यामुळे काही समजत नाही कारण कोण मध्ये येईल कुत्रा मांजर वगैरे कोंबडे वगैरे. तर खरंच खूप सेफ गाडी चालवा इथून. हे बघा पूर्ण रोड टच घरं आहेत. तर चला. नाही आपण दुसऱ्या रोडला आलेला पुढे आलेला जास्त पुढे आलेलं. आता बघ ना याचे नजारा बघ नजारा पुढे.
चला मित्रांनो, आपण आता पोचलो आहे इकडे, जिथे मी तुम्हाला सनसेट पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत, गडे वगैरे पाहण्यासाठी जाणार आहोत. तिथे आम्ही पोचणार आहोत थोड्या वेळाने. बघा समोर पब्लिक पण खूप आहे मित्रांनो. तर चला पुढे. मित्रांनो फायनली हे बघा इकडे पण आलो आहे. या बाजूला इकडे एक मंदिर आहे. तुम्हाला बोललो होतो की घळई आहे म्हणून. घळईच्या साईडला बीच पण आहे. बघा पब्लिक बघा इथे. पूर्ण बॅक साईडला पूर्ण हे आहे. आता तिकडे जायचं त्या बाजूला. बघा इथे पण एक देवस्थान आहे, हेदवी उमामहेश्वरचं मंदिर आहे इथे. हे बघा बघा इथे पूर्ण दिनकरांचे लिहिलेले आहेत नावे वगैरे. उमामहेश्वर देवस्थान हेदवी. हे बघा इथे नंदीची मूर्ती आहे छोटीशी. आणि इथे आतमध्ये उमामहेश्वर देवस्थान आहे, पाहू शकता. खरंच खूप भारी वाटतं मित्रांनो. इथे प्लेस बघा एकदम भारी आहे. मंदिर पण आहे ते समुद्र किनारीच आहे. चला आज आपल्याला तिकडे जायचं आहे गले बघायला. तर ना आता आपल्याला गले पाहायचं आहे. बघा पूर्ण सर्व पब्लिक तिथे चालते. आता रिव्हर्स वॉटरफॉल सर्व कसे गले तुम्हाला दाखवतो मी. इकडचा व्ह्यू बघा मित्रांनो, काय भारी वाटतोय. इथे कसं वाटतंय तुला? मस्त. इथे खुश आहे मित्रांनो, तुम्ही पण या इकडे विजिट करा. मित्रांनो फायनली हे बघा आलेलं इथे गळईजवळ. सावकाश आहे. आता नसेल वाटतं एवढा हे प्रेशर नाही. एवढा प्रेशर नाही. इथून एवढं इकडे गेला तरी चापस झाला ना. ते दे बाबा सावकाश आहे. हे बघा तर मी तुम्हाला गलई दाखवतो. आता पाण्याला प्रेशर नाही आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही. तर जेवढी दाखवता येईल तेवढे बघा. पावसाळ्यात मित्रांनो खूप मजा असते या गळीमध्ये. बघा ही गळी आहे ना, समोरून पाणी येतं असं आणि इथं होळ आहे मध्ये. त्या होळातून डायरेक्ट वरती येतं पाणी. चल इकडे वरती. आपले जे माणसं बसलो इथं मध्ये होल आहे. इथे पाणी डायरेक्ट वरती येतं. आता तुम्हाला बघायला भेटणार नाही. ही बघा मित्रांनो, हिलाच आम्ही रिव्हर्स वॉटरफॉलची घळई अशी म्हणतो. तर सनसेट पाहू शकता सूर्यकिरणांचा. मित्रांनो आम्ही आता रिटर्न चाललो आहे. आणि इकडे पाठीमागं पण फोटोशूटला वगैरे प्लेस चांगले आहे. आणि जे तुम्हाला मेन पॉईंट दाखवायचा होता ना, मी तुम्हाला घळईचा वगैरे बोललो, ते इथं घळई आहे. तर तिथं काय तुम्हाला पॉईंट दाखवता आला नाही मला. तर तुम्हाला ती सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवेन. तर आता काही तुम्हाला दाखवता आला नाही. तर इकडे नक्की मित्रांनो विजिट करा. पावसाळ्यामध्ये ना तुम्हाला हे इकडे बघायला भेटेल. कारण आता एवढं प्रेशर नाही पाण्याचं, त्यामुळे हे गळ्यामधून पाणी येत नाही आहे. तर चला मित्रांनो, आता मंदिराजवळ पण पोचलेलं आहे आम्ही इथे. तर आता ब्लॉग पण इथेच स्टॉप करतो मी. आता पुढे बघूया नाश्ता वगैरे करायचा. तर नाश्त्याचं वगैरे तुम्हाला ब्लॉग मी काही दाखवत नाही काय करतो आता पुढे. आता डायरेक्ट बाईक घ्यायची आणि डायरेक्ट घरी, कारण लेट झालं आहे, 7 वाजून गेलेत. आणि चला
आता भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग पण खूप पेंडिंग आहेत आणि हे बघा सर्व चालेल आता घरी. चला मित्रांनो, चला आता मंदिराजवळ पण आलेलं आहे. आता बाईक आपली तिथे पार्किंगला लावलेली आहे. पब्लिक बघा इथे अजून पोहोचायला लेट झालं आहे. कृपया आता लेट झाले तर घरी जावा, नेक्स्ट टाईम या आता. तर चला मित्रांनो, असेच नवीन नवीन ब्लॉग पाहायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टाटा करा, बाय बाय करा. हो बाय बाय करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.